माझा एक साधा प्रश्न आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कमिटीला की तुम्ही 2500 रुपयांची पास ठेवली महादेवाच्या दर्शनात. शिवरायांच्या काळात देवाच्या मंदिरात श्रीमंत असो की गरीब एकाच रांगेत उभे असायचे. आता तुम्ही म्हणाल की त्या काळातल्या लोकांना कामधंदे नव्हते, तर देवाच्या दर्शनासाठी आल्यानंतर तुम्ही काम, क्रोध, माया, मत्सर, लोभ हे सगळं सोडून यायला पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराय 350 वर्षांपूर्वीच सांगून गेले, तुका म्हणे ऐशा नरा मलमूत्राचा तो गरा, जो हा विकी देव त्याचा नव्हे हा स्वभाव. इन शॉर्ट काय तर देवाचा आणि भक्तीचा जो बाजार मांडतो ना तो माणूसच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सरळ लिहिलंय, मंदिरी श्रीमंतासी मान, गरीबासी हळदूत कडकडीत शिसन, तेथे देव न राही कदापि जाण, तो पळूनी जाई देशांतरा. ज्या ठिकाणी पैशावाल्यांना मान आणि गरीबाला अपमान होतो त्या ठिकाणी देव कधीच थांबत नाही. शिवरायांच्या आणि संतांच्या या भूमीत असा जर भक्तीचा लिलाव होत असेल तर तो अपमान गरिबीचा नाहीये, तो अपमान आहे शिवरायांच्या आणि संतांच्या विचारांचा. ही जी पार्शियालिटी आहे याच्यावरती तुमचं मत काय आहे?